दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। शेतकरी बांधव असो किंवा दिव्यांग बांधव असो, निराधार बांधव असो किंवा विधवा बहिणी असो, प्रत्येक वेळेस माननीय बच्चूभाऊ कडू यांनी त्यांच्या हिताचा विचार केलेला आहे। बच्चूभाऊ कडू यांनी आता शिवसेना पक्षामध्ये जे प्रवेश केलेला आहे त्यामुळे एक मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। दिव्यांग शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढणारे माननीय बच्चूभाऊ कडू यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करून आपला लढा अधिक मजबूत करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे व जो हा लढा आहे त्यासाठी आता प्रयत्न सुरू झाला आहे व पहिला पाऊल सुद्धा घेतलेला आहे, त्यासाठी मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। तर दिव्यांगांच्या न्यायासाठी एक ठाम पाऊल सुद्धा घेतलेलं आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बच्चूभाऊ कडू जे प्रहार संघटनेचे आहेत तर त्यांनी प्रत्येक वेळेस शेतकरी बांधवांसाठी असू द्या, दिव्यांग बांधवांसाठी असू द्या, निराधारांसाठी असू द्या किंवा विधवा बहिणींसाठी लढलेले आहेत, ज्यांनी मागणी केली होती की दिव्यांग व विधवांना किमान 6,000 रुपये महिना प्रति महिना मानधन द्या व शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफी मिळण्यासाठी उपोषण केली होती व माननीय मुख्यमंत्र्यांनी यावरती चर्चा करून जे शेतकरी कर्जमाफी मिळणार हे सुद्धा सांगितलेलं आहे व आता जूनपासून यावरती प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, विधवा बहिणींनो, किमान 6,000 रुपये महिना व्हावं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण दिव्यांग व विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या असे आपले बच्चूभाऊ कडू यांनी मागणी केली होती व यासाठी सुद्धा लवकरच आता प्रयत्न सुरू आहे। त्याआधी इथे एकनाथजी शिंदे, माननीय एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा शिवसेना पक्षप्रवेश केला। त्या दरम्यान राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत साधारण 15 ते 20 मिनिटं महत्त्वपूर्ण चर्चा झाली। यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मागील काही दिवसांमध्ये टेम्पररी जे दिव्यांग बांधव होते त्यांच्या संदर्भात 2 GR आले होते। माननीय तुकारामजी मुंडे यांनी सांगितलं होतं की जे टेम्पररी दिव्यांग आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। प्रत्येक लाभार्थी कमेंट करून विचारत होते की आम्ही टेम्पररी आहोत, टेम्पररी दिव्यांग आहोत की आमचे योजनेचे पैसे मिळणार का नाही। तर इथे नक्कीच ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे। दिव्यांगांना UDID व टेम्पररी कार्डची सुविधा बंद केली आहे, त्या सर्व तात्काळ चालू करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सेक्रेटरी यांना देण्यात आलेलं आहे। तर आता दिव्यांगांचा प्रश्न तर सुटलेला आहे, म्हणजे जे पेन्शन, वाढीव पेन्शन आहे 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये तर करण्यात आलंच आहे। पुढे जाऊन ह्याचे 6,000 रुपये सुद्धा होण्याची आता शक्यता आहे, कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांनी जे शिवसेना पक्षात आता प्रवेश घेतलेला आहे व इथे लवकरच आता जे काही शेतकरी बांधवांच्या निर्णयासाठी असू द्या किंवा जे विधवा बहिणी असतील, लाडक्या बहिणी असतील किंवा दिव्यांगांसाठी नक्कीच इथे निर्णय घेत आहे। तर इथे शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे, आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। हमी भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद। त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं तर ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार, मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धावणार आहे। त्यानं समझोता शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी होऊ शकत नाही। च्या धनुष्यबाण मी हाती घेत आहे। काल परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे। आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत। हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींचा मुद्दा, दिव्यांगांच्या मंत्रालयात बळकटीकरण हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय मी घेत आहे असं सुद्धा माननीय बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे।
तर पहिलाच निर्णय घेण्यात आलेला आहे माननीय बच्चू कडू यांनी व जी मागणी आहे ती केली होती व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा ही मागणी आहे ते लवकरच मान्य केली असून याबद्दल आता लवकरच जे GR आहे ते सुद्धा निघणार आहे। त्यामुळे दिव्यांग, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी लढा देणारे बच्चूभाऊ कडू सोबत तुम्ही आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। कारण दिव्यांग बांधवांसाठी असू द्या, विधवा बहिणींसाठी असू द्या, शेतकरी बांधवांसाठी नक्कीच हिताचं काम करणारे आपले माननीय बच्चू कडू आहेत। तर दिव्यांग व विधवांना किमान 6,000 रुपये प्रति महिना मानधन असो किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे दर वाढवण्यासाठी, मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी विविध मागणी आपले माननीय बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या वर्षी केली होती व त्या संदर्भात दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये महिनासुद्धा वाढ झालेली आहे। तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आहेत ते लवकरच पैसे जमा होतात व जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे किंवा जे विधवा बहिणी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वेळोच्या वेळी पैसे जाणे गरजेचं आहे व हे जे पैसे आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणे सुद्धा गरजेचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच इथे बच्चूभाऊ कडू यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे। तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।